नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता संक्रांत जवळ आली आहे ना, मग आता संक्रांतीला वाण काय द्यायचं ह्याचा एक व्हिडिओ अजून मी तुमच्याकडे घेऊन आली आहे. आज खूप सुंदर आणि सोपं असं हे आज मी वस्तू घेऊन आली आहे वाण देण्यासाठी. आपण बोल म्हणजे डोक्याच्या ह्याला वेणीला जो आपण रबर बांधतो त्याचं काहीतरी क्लचर असं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, पण आपण ह्याला बो असं म्हणूया. तर ते कसं बनवायचं हे मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. खूप सोपं आहे आणि बनवायला खूप सोपं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतं आणि खूप कमी खर्चामध्ये हे होतं. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता क्लचर बनवण्यासाठी मी एक 25 इंच बाय 4 इंचाचे एक पट्टी घेतलेली आहे. हो का. आता मी हे एक आहे ना ह्या बाजूने केलेलं आहे. आता हे माझी दोन्ही बाजूस म्हणजे सारखे तुम्ही कुठल्या पण बाजूने केलं तरी चालतं. म्हणजे असं 2 साईडचं कापड आहे हे. आता दुसरं बो मी ह्या बाजूने करणार आहे. तर आता तुम्हाला सरळ उलट्या बाजूला आहे ना अशी ही एका बाजूला अशी आपण टीप मारून घ्यायची इथे. ठीक आहे. हो, अशी इथे सरळ टीप मारून घेऊया पहिले. आता अशा पद्धतीने टीप मारून झाली आहे. आता काय करायचं, हे कापड असं दुमडायचं आणि असं आपण इथे सरळ पूर्ण पट्टीला टीप मारून घेणार आहोत. शिलाई मारून घेणार आहोत. तुम्ही आता मी हे माझ्याकडे ब्लाऊज पीसचं कापड होतं त्याचं मी बनवलं आहे. म्हणजे तुम्ही असं सायटनच्या रिबिनचं म्हणजे सायटनचं कापड वगैरे असतं त्याचं पण तुम्ही बनवू शकता. खूप छान असं दिसतं हे. ठीक आहे. तर चला तर मग आपण ह्याला अशी एक शिलाई मारून घेऊ सरळ. बघा अशी माझी शिलाई मारून झालेली आहे. हो का. इथे आपण सुरुवातीला पहिल्यांदा दुमडून शिलाई मारली, नंतर इथे आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आता काय करायचं, सेफ्टी पिन घ्यायची आणि ती ह्याच्यामध्ये घालायची अशी, आणि मग सेफ्टी पिन घालून हे असं आपण सरळ करून घेणार आहोत. हो का. किंवा तुमच्याकडे असं मोठी काही वस्तू म्हणजे सुई वगैरे म्हणजे विणायची सुई वगैरे असेल ना मोठी, त्यांनी पण तुम्ही हे सरळ करू शकता. ठीक आहे. आता इथे सेफ्टी पिन आली बाहेर. आता हे हळूहळू आहे ना असं ओढायचं. ठीक आहे. आता हे आपलं कापड असं सरळ होतं. आता ही सेफ्टी पिन ह्याच्यातून काढून घ्यायची कापडातून. अशा पद्धतीने आता ही आपली पट्टी सरळ झालेली आहे. आता एक इलॅस्टिक घेतलेली मी. इलॅस्टिकचं माप सांगते तुम्हाला. 6 इंचाची एक इलॅस्टिक घेतलेली आहे. आता त्याला पण आपण इथे अशी सेफ्टी पिन घालणार आहोत आणि तिथून आपण इलॅस्टिक ह्याच्यामध्ये ओवून घेणार आहोत. हे इलॅस्टिकचं टोक धरून ठेवायचं बरं का, नाही तर आत सटकलं तर ते आतमध्ये जाईल. खूप पटकन होतं आणि हे बरं का. बघा आता हे बाहेर आले इलॅस्टिकचं टोक. ठीक आहे. आता हे दोन्ही टोक अशी हे करायची, धरून घ्यायची म्हणजे ठेवायची, आणि ही सेफ्टी पिन तुम्ही काढून घ्या. आता काय करा, इथे ना आपण असं हे दोन एकावर एक ठेवून इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. हे बघा इथे ना अशी शिलाई मारून घ्यायची. हाताने शिवलं तरी चालेल, नाही तर मशीनवर शिवलं तरी चालेल. आता इथे 2-3 शिलाई मारून घेतलं. आता हे आपण आहे ना असं आतमध्ये घालून घ्यायचं. आता काय करायचं, आता ही जी शिलाई मारली ना आपण पट्टी म्हणजे पुढं दुमडलेलं आहे तिथे, त्याच्या आतमध्ये हे शेवटचं टोक असं घालायचं. बरोबर असं जातं. आणि मग आहे ना इथे अशी शिलाई मारून घ्यायची. बघा इथे ना शिलाई मारून घ्यायची, म्हणजे हे आपला बो आहे ना इथे असा बरोबर फिट्ट होऊन जाईल. आता अशाप्रमाणे हे मी इथे शिलाई मारून घेतली. आता काय करायचं होता, काय थंडीमुळे ना हे असे धागे जराशे हाताला चिटकतात.
हे ना असं पूर्ण असं हे ओढून घ्यायचं हवं. आणि ही शिलाई आहे ना अशी ही आतमध्ये घ्यायची, म्हणजे हे दिसून नाही येणार. हो का, झालं आपलं तयार. किती 2-3 मिनटातच तयार होतं हे बरं का. छान आहे ना. कसं वाटलं मग? आवडला ना व्हिडिओ? चला तर मग ह्यावेळेस संक्रांतीला काय मग हेच वाण देणार ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.